बसून. हालेलुया. अभिमेलेक त्याला राजा व्हायचं होतं. हालेलुया. तसं आज स्पर्धा जी आहे की अशा आत्म्याच्या अभिषेकाखाली माणूस जर जगत असेल तर आपण शापित आहो. बाईला सांगतो शापाच्या खाली जीवन जगत आहे. तो अभिषेक मी का सांगत आहे, तो राजा म्हणून त्या बाकी सगळ्या झाडांनी म्हणले की बाबा मी अंजीर आहे, मला माझं फळ द्यायचे. द्राक्ष वेळी म्हणला मला माझं फळ द्यायचे, तर मला हे फळ सोडून मला तुझ्यावर पाकर घालत बसायचं नाही, कारण माझ्यामध्ये फळ द्यायचा गुणधर्म आहे. मला आंबा म्हणून बनवलं तर आंबा म्हणतो, मला आंब्याचेच कैऱ्या द्यायच्या म्हणताय का नाही. तसं तुम्हाला देवानं मानव बनवलंय. मानवाची जी फळं आहेत ते तुम्हाला देवाला द्यायचे, मला देवाला द्यायचे. आपण पण एक झाडच आहोत. आपण एक झाड आहोत मनुष्य म्हणून, पण आपल्याला पण फळं द्यायचे. मग कोणते फळं देणार? काटेरी फळं. काट्याचं बाबळीचं एकच काम असतं, त्याचं फक्त काटा जे आहे तेच फळ आहे, त्याचं फक्त टोचवायचं काम. बाबळीचा एक उद्देश काय आहे? फक्त त्याला काटेच लागतात, त्याला फळ लागतं का? नाही लागत. आणि आंब्याला बघा, आंब्याला फळ लागतं, त्याचा फायदा आपल्याला आहे. तसं देवानं मनुष्याला बनवलेला आहे, पण मनुष्यातून पण देवाला ते फळं पाहिजे. मग हे फळं कशी येणार?